परीक्षार्थीने, इथे महत्त्वाचं आहे, सदर परीक्षार्थीने मोबाईलद्वारे चालू परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केला आहे. आता हा गैरप्रकार केला आहे कोण म्हणतंय? हे प्रूफ मी नाही देत आहे. हे प्रूफ कोण देत आहे? तर सिडकोचे जे छत्रपती संभाजीनगर येथील कोण आहेत? पोलीस इन्स्पेक्टर आहेत आत्माराम घुगे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की असं झालेलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी तलाठी भरती परीक्षा किती ट्रान्सपरंट पद्धतीने कंडक्ट झाली हे सांगितलं आहे आणि आपल्याला जर तलाठी भरती रद्द करायची असेल तर पुरावेसुद्धा मागितले होते. तर सगळ्यांना माहिती आहे की तलाठी भरती परीक्षा किती ट्रान्सपरंट पद्धतीने कंडक्ट झालेली आहे. ज्यांना बाकीच्या एक्झाममध्ये 60-70 मार्क पडता जीव जातो, तिथे त्यांचे स्कोअर 200+ आलेले आहे. हा प्रूफ काही कमी नाही आहे. तरीसुद्धा एक प्रूफ इथे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्यासाठी आणलेला आहे आणि त्यांनी काही गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिले आपण त्यांनी काय गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बघूया. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचं मी नेहमीच धन्यवाद मानतो की त्यांनी स्वतःहून प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घ्यायचा प्रयत्न करत आहेत. काय म्हटलेलं आहे बघा, फडणवीस एकीकडे म्हणतंय की परीक्षा पारदर्शक घेतली, दुसरीकडे असं पण म्हणतंय की पुरावे दिल्यास परीक्षा रद्द करू. तर ठीक आहे, पुरावाच बघा. हे पत्र, आता हे वरती जे पत्र आहे ते वाचणार आहे मी थोड्या वेळात. हे पत्र संभाजीनगर पोलिसांनी तलाठी परीक्षेचे नियोजन करणाऱ्या महसुलाच्या भूमी अभिलेख विभागाला लिहिले आहे. यात संभाजीनगर पोलिसांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की नागपूर येथील परीक्षा केंद्रावरून एका उमेदवाराने पेपर फोडून बाहेर पाठविला. आता हा जर पेपर बाहेर पाठविला आहे म्हणजे हा 100% किती ट्रान्सपरंट पद्धतीने झालेला आहे आणि हा पुरावासुद्धा इनफ ठरेल असं मला वाटतं. ती प्रश्नपत्रिका संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आली होती. तेथील TCS सायवन परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरून सेटिंग लावलेल्या उमेदवारांना त्यांच्या आसनापर्यंत जाऊन प्रश्नांची उत्तरे पुरवली, पण त्या सर्वांचे बिंग फुटले आणि तपासात या गोष्टी समोर आल्या. पण फोडलेला पेपर अनेक ठिकाणी पाठवले असण्याची शक्यता आहे. फक्त त्याच केंद्रावरील परीक्षकाला अटक झाली. इतर ठिकाणचे काय, इतर परीक्षा केंद्रसुद्धा मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तलाठीचे कट ऑफने मोठी उंची गाठली आहे. तलाठी पेपर फुटल्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्याच्या बातमी प्रसिद्ध झाल्या होत्या. म्हणजेच सर्वांनी समजून घ्यावे, तार कुठवर जोडले गेले असतील. तलाठी परीक्षेत मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर परीक्षा रद्द करून तात्काळ MPSC मार्फत घेण्यात यावी. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार संतप्त आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास संबंध महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती. तर बघा काय होतं लेटरमध्ये, जे औरंगाबाद पोलिसांनी माननीय राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त उपसंचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवले होतं. तर विषय होता तलाठी भरती परीक्षा 2023ची प्रश्नपत्रिका मिळण्याबाबत. आपणास याद्वारे कळविण्यात येते की पोलीस ठाणे MIDC सिडको छत्रपती संभाजीनगर येथे फिर्यादीचे नामे देवीदास नामदेव काळे, वय 36 वर्ष, व्यवसाय नोकरी, नेमणूक पोस्ट MIDC सिडको औरंगाबाद शहर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सिडको येथे गुन्हा रजिस्टर नंबर 438/2023 कलम 420 आणि 34 भादवी सहकलम 7 व इतर परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार प्रति 1982 प्रमाणे गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे करीत आहोत. तरी सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान ऑनलाईन तलाठी परीक्षा 2023मध्ये परीक्षा केंद्र VMV, कॉमर्स, JMT, आर्ट्स, JJP, सायन्स कॉलेज गेट नंबर 2, नागपूर, वर्धमान नगर, सेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर येथील
आसन क्रमांक आहे. यावर बसलेला परीक्षार्थी जो होता, काय नाव आहे त्याचं, अंकुश विश्वनाथ जाधव यांनी काय केलेलं आहे, 5 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 10:11 पावतो सदर परीक्षेचा पेपर दिला असून परीक्षेदरम्यान सदर परीक्षार्थीने, इथे महत्त्वाचं आहे, सदर परीक्षार्थीने मोबाईलद्वारे चालू परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केला आहे. आता हा गैरप्रकार केला आहे कोण म्हणतंय? हे प्रूफ मी नाही देते. हे प्रूफ कोण देत आहे? तर सिडकोचे जे छत्रपती संभाजीनगर येथील कोण आहेत? पोलीस इन्स्पेक्टर आहेत आत्माराम घुगे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की असं झालेलं आहे. तरी सदर आसन क्रमांक हा जो काही आहे, यावर बसलेला परीक्षार्थी नामे अंकुश विश्वनाथ जाधव यास 5 सप्टेंबर 2023 रोजी वेळ सकाळी 9 ते 11 पावतो देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची साक्षांकित प्रत तपास कामे तात्काळ पोस्टाने व MIDC सिडको येथील ईमेलवरती पाठवण्यास विनंती केली आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब, हा प्रूफ इनफ आहे का तुम्हाला की ह्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे? आणि ह्याच्यापेक्षा खूप सारे गैरव्यवहार हे न्यूज चॅनलला सुद्धा टाकलेले आहेत. तर आता ॲक्शन घ्यायला हवी. तुमच्याकडून विद्यार्थ्यांना खूप अपेक्षा आहेत. तुम्ही त्यांच्या भावनांना दुखवू नका. धन्यवाद.